मराठ्यांना आरक्षण भेटलंच नाही पाहिजे, कारण त्यांची आर्थिक स्थिती भक्कम आहे. आणि एवढी शेती असल्यावर कशाला पाहिजे आरक्षण? तर तुम्हाला शेतीविषयी सांगतो. महाराष्ट्रात मागील 10 वर्षात जेवढे शेतकरी आत्महत्या झाल्या त्यापैकी 90% लोक हे मराठा होते. 30% शेतकरी आत्महत्या या मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्रात झाल्या. सर्वात जास्त मराठा लोकसंख्या पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. मराठवाडा आणि विदर्भ प्रदेश बघितला तर हा दुष्काळग्रस्त भाग आहे. चांगल्या उत्पन्नासाठी चांगलं पीक पाहिजे आणि चांगल्या पिकासाठी चांगला पाऊस, पण इथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो आणि कधीतरी चांगला पाऊस पडलाच की अवकाळी पाऊस पिकाचं नुकसान करतो. नंतर पण पीक आलं तर शेतमालाला भाव मिळत नाही. एक मराठा विद्यार्थी कॉलेजमध्ये जातो तेव्हा त्याच्याकडून 80,000 फीस घेतली जाते. या उलट दुसऱ्या जातीच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपयात त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन जातं. पुढे हा मराठा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जातो. त्याचा स्कोर 100 असून पण त्याची जागा निघत नाही, पण इतर विद्यार्थ्याचा स्कोर 70 असून पण त्याची जागा निघून जाते. असा कमी स्कोर घेऊन लोक सिस्टीममध्ये जातात आणि आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो की हे लोक देशाचा विकास करतील. अभी हम जाएंगे मुंबई, रास्ता भी डांबरी होगा. अभी देखते ना कैसे नहीं देंगे, देण्याचे उनको आरक्षण. काही लोकांना 3 पिढ्यापासून आरक्षण आहे, पण यांची कधी 10वी निघली नाही आणि हे लोक आम्हाला काय म्हणतात?